आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शहरनामाच्या हाती आलेली आहे. सुखवणारी बातमी आहे, आनंदाची बातमी आलेली आहे. आपल्या कसारा गावातील अतिशय दुष्काळजनक परिस्थितीमध्ये आजचा ओलावा देणारी सुखावणारी बातमी म्हणजेच कसारा गावातील लगतीच असलेले तलाव हे पाण्याच्या पातळीने भरलेले आहे. अतिमुसळधार पावसामुळे सर्वांना दिलासा दिलेला आहे आणि ह्याच दिलासामध्ये आनंदाची बातमी देण्यासाठी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले शहरनामाचे संपादक सागरजी सांगळे. हे आता तलावाच्या घटनास्थळी आहेत. आपण त्यांच्याकडनं आढावा घेणार आहोत की तिथली परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे. सागरजी. नक्कीच नितीनजी, मी सकाळपासून घटनास्थळी आहे. साधारण सकाळी 7 वाजता मी कसाराचा जो मुख्य तलाव आहे या ठिकाणी आहे. गेल्या 48 तासामध्ये मुसळधार पाऊस संपूर्ण ठाणे जिल्हा व पालघर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. या 48 तासामध्ये अनेक तलाव भरली, अनेक छोटी धरणे भरली. नितीनजी, जी परिस्थिती कसारा गावामध्ये उद्भवली होती म्हणजे संपूर्ण हे जे तळ आहे, तू स्क्रीनवरती पाहत असन, हे जे तळ आहे हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त झालेलं होतं. तळ्याचं म्हणजे जमीन लागली होती, पाणी दिसत नव्हतं. मात्र आता फक्त 48 तासामध्ये जो अतिमुसळधार पाऊस झालेला आहे त्यामध्ये तू पाहू शकतो संपूर्ण तळ कसं भरलेलं आहे. जरी हे अद्याप 100% भरलेलं नाहीये, पण पाऊस ज्या पद्धतीने सुरू आहे म्हणजे 48 तास ज्या पद्धतीने पाऊस पडत आहे, अगदी त्याच पद्धतीने त्याच फोर्सनी पाऊस जर सुरू राहिला तर नक्कीच येणारे पुढील 2 ते 3 आठवड्यामध्ये संपूर्ण तळा हा भरेल आणि वर्षभराची ताण ही नागरिकांची भागू शकते. नितीन, माझं आता थोड्याच वेळापूर्वी पाणी पुरवठ्याचे जे कर्मचारी आहेत यांच्याशी सुद्धा बोलणं झालं. यांनी देखील ही दिलासादायक बातमी आहे आणि गावाच्या उपयोगासाठी, सुखासाठी ही महत्वाची बातमी आहे आणि आलेल. नितीन, कसारा गावचे सरपंच प्रकाशवीर हे सुद्धा सागरजी सांगळे यांच्यासोबत फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत. आता पाहूयात ते काय अधिकची माहिती गावकऱ्यांसाठी देत आहेत, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सागरजी. जो आपला पाणी कपातचा विषय आहे तो अजून तरी तसंच राहणार. ओके. त्याचं कारण असं आहे की हवामान खात्याचा अंदाज असा आहे की परत तिकडून असे आदेश आले की जर समजा तुम्ही तुमचा जो साठा आहे तो आबाधित ठेवला तर तो तुम्हाला कामी येईल आणि जसं तुम्ही याच्या अगोदर आता तुमच्या विहिरी भरल्या तर तेच पाणी घ्या. म्हणजे तुम्ही जो कपातीचा विषय करता म्हणजे 7 तास पाणी मिळेल असं? हो, जे आता रेग्युलर चालू आहे ना, अर्धा तास होता ते 1 तास येईल. अच्छा. म्हणजे साधारण आता गावाला 1च तास पुढील काही महिने गावाला पाणी मिळेल. हो. म्हणजे जरी तलाव भरला तरी सुद्धा? कारण हवामानाच्या अंदाजानुसार परत पाऊस नाहीये. तलाव भरल्याच्या नंतर आपण तर निर्णय घेणार आहे ना तो हप्त्यातून 2 वेळेचा. ओके. ठीक आहे.